विचार कोण करे मारो काल थी मारो विचार कोने ना फोन ना मैसेज ऑनलाइन आवे जाए करे मैं तुना थारी काल थी फोन रे वाटो जेको पीड़े तो ना मारे विचार ले आज मारी छोकरी है तू है तुम पर जमा पर जीव है करीन मैं आज विचार क्यों देते हो एक पूरे घर में 11 बजे पर तुम फोन कर 11 थारा जे कान भरे पड़ा पूरी जे बात सुन थारा अच्छो होतो होगा तो तू रे तो दुसरा एवं करतो कर मन काही फरक कोणी माझ्या छोकरीने अच्छो देख जे कोणता वाईट वळण उन्हें लगो मध्ये जे इतनीच काळजी ले. सोलापुरातील तळे हिप्परगा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका युवकाने पत्नी माहेरीच राहिल्याने तणावात येऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ऑडिओ संदेशही पत्नीला पाठवला. सोलापुरातील तळे हिप्परगा गावातील 25 वर्षीय प्रेम अंकुश जाधव याने रविवारी मध्यरात्री 12च्या सुमारास घराच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या प्रेमची पत्नी 2 महिन्यांपूर्वी मुलगी झाल्यानंतर माहेरी गेली होती, पण ती परत न आल्याने प्रेम तणावात होता. शिमगा सणासाठी तो पत्नीला वारंवार बोलावत होता, पण ती आली नाही. घटनेच्या वेळी घरात असलेल्या त्याच्या भावाने आवाज ऐकून धाव घेतली आणि प्रेमला पायांनी उचलले. शेजाऱ्यांनी साडी कापून त्याला शासकीय रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुपारी शवविच्छेदनानंतर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी गजानन स्वामी यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. प्रेमच्या आईचा आधीच मृत्यू झाला होता. त्याचा सांभाळ आजीने केला. त्याच्या मागे आजी, भाऊ आणि विवाहित बहीण आहे. प्रेमने आत्महत्या करण्यापूर्वी साडीने फास लावून व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात त्याने मुलीला चुंबन देत माझ्या मुलीची काळजी घे असं म्हटलं. त्याने पत्नीला गोसावी भाषेत ऑडिओ संदेशही पाठवला. तू जे काही ऐकून करत आहे यामुळे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेस. मी किती दिवस झाले फोन करतोय, तू माझ्या लेकराचे तोंड दाखवत नाहीस. तू आपलं देव सोडून दुसरीकडे देवाला जात आहे. माझ्या शब्दाला मान न देता तू तुझ्या आईचेच ऐकत आहेस. मी या जगात नसणार. माझ्या लेकराला तू आता चांगलं सांभाळ, त्याला चांगलं वळण लाव. माझ्याकडे काही चुकलं असेल तर तुझ्या पाया पडून माफी मागतो, पण तू दुसऱ्याचे ऐकू नको. मी मेलो तरी माझ्या मातीला येऊ नको असा संदेश पाठवला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. Right now and press the bell icon. Never miss an